मी बायकोला सांगताना सांगून आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राहा. नाही, एवढा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती तर तो जर एवढा अख्खा जग तो हे करू शकतोय, जवळ करू शकतोय एका हाकेवरती, तर खरंच खूप छान वाटतंय. नांदेडकर खूप प्रेमळ आहेत. नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी संघर्ष योद्धा हा मराठी चित्रपट आपल्या दर्शकासमोर येत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित हा संघर्ष योद्धा हा सिनेमा आहे. त्यानिमित्त या ठिकाणी जे सिनेमाचे कलाकार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. मी अभिनेता रोहन पाटील. ह्याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे रिलीज झाले. आता जो 26 एप्रिलला सिनेमा रिलीज होतोय, सिनेमाचं नाव हे महाराष्ट्रात नव्हे तर आता भारतात पोहोचलं. त्या सिनेमाचं नाव संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. ह्याच्यामध्ये मी आदरणीय जरांगे पाटील साहेब यांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. हा सिनेमातून आम्हाला एकच मेसेज द्यायचा आहे की जरांगे पाटलांचं यश आपण बघत आलो आहे. जरांगे पाटलांचा संघर्ष पडद्यावर आणायचा आहे आणि तो घराघरात पोचवायचा आहे आम्हाला. ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने पार पाडले आणि महाराष्ट्राची जनता जसं जरांगे पाटलांवरती प्रेम केलं तसं हा सिनेमा जरांगे पाटलांसाहेबांवरती आहे. त्याच्यामुळं ह्या चित्रपटावरही खूप जबरदस्त पद्धतीने प्रेम करेल आणि ह्या सिनेमाला एका उच्चांकी लेवलला नेऊन ठेवतील. कारण हा सिनेमा काही वेगळा मेसेज देत नाही. हा सिनेमा एकच सांगतो की तुम्ही जर काही करू वाटलं आणि तुम्हाला जर काही करायचं असेल आणि संघर्ष करायचा असेल तर जरांगे पाटलांसारखा करा. तुम्ही एक दिवस यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण आतापर्यंत किती सिनेमामध्ये काम केलं? 4 सिनेमात. 4 सिनेमामध्ये कोणते सिनेमा आहेत? एक धुमस नावाचा केला, एक मजनू म्हणून केला, एक मुसंडी केला, एक त्याच्यानंतर अजून 1-2 सिनेमे येत आहेत पुढे. या ठिकाणी आपण एवढे सिनेमा केला, त्यानंतर या ठिकाणी या जरांगे पाटील यांचा जो संघर्ष योद्धा आहे यामध्ये काम करावं असं तुम्हाला का वाटतं? मुळात मी संघर्षातून आलेलो आहे. मी स्वतः आमचे निर्माते दिग्दर्शक यांनी संघर्ष केलेला आहे आणि एका संघर्ष योद्ध्यावरती सिनेमा निघतो आणि त्याच्यामध्ये त्यांची भूमिका आपल्याला करायला मिळते, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. कारण एका संघर्ष करणाऱ्या व्यक्तीची भूमिका संघर्ष केलेल्या व्यक्तीला ती करायला मिळते आणि त्याच्या इतकी पॉवरफुल भूमिका ती कुणीच मांडू शकत नाही. त्यात मला खात्री होती, आनंद होता. त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि लोकांना ती आवडेल अशी आशा करतो. या ठिकाणी आपण अनेक पिक्चरमध्ये काम केलंय देखील, तर त्याच्या व्यतिरिक्त या सिनेमामध्ये मला काय असं विशेष वाटलं की ही मला भावलं आणि हे अशा प्रकारे मला एखादा त्याच्यातला डायलॉग अतिशय चांगला वाटला आणि तो जनतेपर्यंत हा डायलॉग नेहमी पोहोचायलाच पाहिजे असं काय वाटतं मला? कोणता आहे? आतापर्यंत जे केले सिनेमे ते काल्पनिक होते, त्या कशाही तयार केलेल्या गोष्टी होत्या आपल्या कल्पनेवरती, पण ही गोष्ट वास्तविक होती, जरा वेगळी होती, ती खूप चॅलेंजिंग होती. आणि ह्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, तो डायलॉग एवढा पॉवरफुल आहे. मी बायकोला सांगताना सांगून आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राहा. ह्या डायलॉगचा काय अर्थ होतो? गेलो तर समाजाचा. असं कोण करतं हल्ली? एकमेव मनोज जरांगे पाटील आहे. गेलो तर समाजाचा, जीव सोडून दिला समाजासाठी. ही ताकद आहे त्यांच्यामध्ये आणि हीच ताकद आम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवायची की हा माणूस तयार कसा झाला आणि हे राज्य बघेल अशी आशा करतो. या ठिकाणी आपण जनतेला काय सांगणार? जनतेला एवढं सांगेल, नांदेडमधून बोलतोय मी. नांदेडचं मतदान आहे 26 एप्रिलला. प्रथमतः आपण मतदान करा, पहिलं प्राधान्य तिकडं द्या. त्याच्यानंतर एका संघर्ष योद्ध्याची कहाणी एका चित्रपटाच्या माध्यमातून ती रिलीज त्याच तारखेला होणार आहे. सकाळी मतदान करा, दुपारी चित्रपट बघा, एवढंच सांगेल. मनोज पाटील जरांगे यांचा संघर्ष योद्धा हा जो मराठी चित्रपट येत आहे त्यानिमित्त या ठिकाणी आज नांदेड शहरामध्ये संपूर्ण सिनेमामधील जे कलाकार आहेत, जे दिग्दर्शक आहेत, ते सर्व काही या ठिकाणी आलेले आहेत. त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करतो. सर, काय सांगणार आपण याविषयी? नमस्कार, मी शिवाय दोलताडे, डिरेक्टर. आज आम्ही प्रमोशनच्या कारणानिमित्त नांदेडमध्ये आलेलो आहोत. तर खरंच खूप छान वाटते. नांदेडकर खूप प्रेमळ आहेत आणि प्रेसलाही खूप सगळे होते, इलेक्ट्रॉनिक असतील, प्रिंट मीडियातले असतील, खूप जण आलते. तर जसं मनोज जरांगे पाटलांना सर्वात जास्त सहकार्य जे आहे ते मीडियावाल्यांनी केलं, तर त्याप्रमाणेच चित्रपटालाही तुमचं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. हा चित्रपट जो आहे, हा चित्रपट नसून हे एक मोटिवेशनल जे आपण म्हणतो गोष्ट आहे की मनोज जरांगे पाटलांचा संघर्ष जो आहे तो इतका खडतर आहे, इतका भयंकर आहे
की कारण त्यांचा संघर्ष ज्यावेळेस आम्हाला समजला की त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की त्यांच्यावर चित्रपट बनणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस माझं एका नवीन चित्रपटाचं प्रमोशन चालू होतं, रिलीजिंगला चित्रपट आला होता. त्याच वेळेस आम्ही ठरवलं की त्यांच्यावरती आपण चित्रपट करू. कारण ज्यांच्याकडे काय आहे, पैसा आहे, बाकीची धनसंपत्ती आहे, ते तर कोणीही त्यांच्यावरती कोणीही पिक्चर करू शकतो. पण असा युक्ती आहे की त्यांच्याकडे काहीच नाही, एवढा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, तर तो जर एवढा अख्खं जग तो हे करू शकतोय, जवळ करू शकतोय एका हाकेवरती, तर त्या माणसामध्ये काही ना काही दैवी ताकद आहे, दैवी शक्ती आहे आणि त्यांच्यावर चित्रपट बनणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपले निर्माते असतील, मी, आपले रोहन पाटील, आम्ही सर्वांनी भेटून ठरवलं की आपण पाटलांना भेटू, त्यांच्याकडून परमिशन घेऊ आणि चित्रपट करू. आम्ही पाटलांना भेटलो, त्यांना चित्रपटाबद्दल बोललो, तर त्यावेळेस ते बोलले की मला चित्रपटाबद्दल काही एवढं माहीत नाही, पण तुम्ही करा, माझ्या तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आणि त्यांनी शुभेच्छाही दिल्या. या अगोदर आपण किती सिनेमामध्ये काम केलं, किती सिनेमा आपले रिलीज आहे? याच्या आधी माझे 6-7 सिनेमे रिलीज झालेले आहेत. मजनू होता, धुमस होता, मुसंडी होता, खळग होता, आणखी बरेच सिनेमे आहेत आणि 2 सिनेमे माझे रिलीजला आहेत. आणि आत्ता 26 एप्रिलला संघर्ष होता मनोज जरांगे पाटील हा सिनेमा रिलीज होत आहे. तर याचा सेकंड पार्टचं काम आम्ही लवकरच चालू करतोय, तोही दिवाळीपर्यंत रिलीज होईल. आतापर्यंत सिनेमा म्हटल्यानंतर त्याला रिलीज होण्यासाठी कित्येक वर्ष लागतात, एका एका गाण्याला कितीतरी महिने लागतात आणि तो सिनेमा आणि पिक्चर तयार होतो, गाणे तयार होतात. परंतु या ठिकाणी अवघ्या काही दिवसामध्ये आपण हा पिक्चर रिलीज केला, तर हा त्या पिक्चरच्या तोडीत असेल असं वाटते का तुम्हाला? हा चित्रपट खूप त्या तोडीच्या पुढचा झाला असं मी म्हणून. कारण कमी कालावधीमध्ये जर केलेला असेल तर याच्यात आम्ही कुठल्याही गोष्टीत कमतरता ठेवलेली नाही. सगळी तज्ज्ञ टीम होती आमच्याकडे, पण DOP पासून असेल किंवा कॅमेरे असतील, बाकीच्या सर्व गोष्टी एवढ्या तज्ज्ञ. या चित्रपटाचे गाण्याचं मास्टरिंग आम्ही लंडनमध्ये केलेलं आहे. या चित्रपटात 4 संगीतकार घेतलेले आहेत आपण, ते बी टॉपचे आहेत. चिनार महेश आहे, विजय गावंडे आहेत, रोहित नागबेडे आहे, आवी लोहार आहे, अजय गोगोले यांनी गाणं गायलेलं आहे, आदर्श शिंदेने गायलेलं आहे, दिव्य कुमार यांनी गायलेलं आहे. सगळी टीम तगडी आहे आणि ॲट ए टाईम 8 ते 10 स्टुडिओला काम चालू होतं. तर त्या सर्व स्टुडिओमध्ये काम चालू असताना आमची टीम डेली 18 ते 20 तास काम करत होती आणि अशक्य गोष्ट आम्ही शक्य करून दाखवतो. आता चित्रपट आपला रिलीजसाठी रेडी आहे. आपण आतापर्यंत म्हटलात की मी अनेक रिलीज केले आहेत, अनेक पिक्चर निघाले आहेत, तर त्या पिक्चरमध्ये आणि हे मनोज पाटील जरांगे संघर्ष योद्धा या सिनेमामध्ये तुम्हाला काय असं वेगळं वाटलं की या सिनेमामध्ये ही भूमिका आहे जेणेकरून ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे? नाही, खूप वेगळा डायलॉग आहे की तो सर्वांच्या नाही, चित्रपटाच्या बाबतीत बोलायचं असेल, मी आतापर्यंत जे काल्पनिक चित्रपट आहेत ते केलेले आहेत. लव्ह स्टोरी असेल, कॉमेडी असेल, हॉरर असेल, पण हा बायोपिक आहे आणि तेही मनोज जरांगे पाटलांचा बायोपिक आहे. ते आत्ता आहेत जे बायोपिक बनतात की जे जुने लोक होऊन गेलेले आहेत त्यांच्यावरती बायोपिक असेल तर त्यात आपण बऱ्याचशा गोष्टी, काल्पनिक गोष्टी ॲड करू शकतो. पण याच्यामध्ये आम्हाला एकही गोष्ट ॲड करण्यासाठी संधी नव्हती. ज्या रिअल गोष्टी आहेत त्या सर्व दाखवायच्या होत्या. एक आव्हान होतं आणि ते खरोखर आमच्या पूर्ण टीमनी पेललेलं आहे आणि सिनेमा इतका दर्जेदार झालेला आहे. तुम्ही ह्या सिनेमाचा टीजर जर पाहिलेला असेल तर टीजरही रातोरात भयंकर व्हायरल झाला. चित्रपटाचं एक गाणं 5-6 दिवसापूर्वी रिलीज झालं, तर ते गाणं आता भारतात जेवढेही भाषा आहेत त्या भाषेतल्या सर्व गाण्यांमध्ये 2 नंबरला आहे आता भारतामध्ये. काल एक गाणं आमचं रिलीज झालं तर ते गाणं 5 नंबर आलेलं आहे. म्हणजे मराठीतला पहिला चित्रपट असा आहे की टॉप 5मध्ये दोन्ही गाणी आहेत आणि नक्कीच टॉप 1 आणि टॉप 2ला आपलीच गाणी असतील आणि चित्रपटही टॉपलाच असणार आहे आपला. आतापर्यंत आपण बरेच सिनेमा पाहतो की आपण म्हणतो हा सिनेमा चांगला आहे, हा सिनेमा असा आहे किंवा हा या गोष्टीवर आहे, हा आधारित आहे. परंतु या ठिकाणी जो संघर्ष योद्धा मनोज जरांगे हा सिनेमा आलेला आहे तो सर्वांच्या समक्ष आणि मला वाटते सर्वांच्या अनुभवातून आणि सर्वांनी हा अनुभवलेला क्षण आहे आणि तो आपण या चित्रपटातून पाहणार आहोत. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.